नमस्कार मित्रांनो, अनुभव स्टडीमध्ये सर्वांचं स्वागत. 23 मे 2026चे जेवढेही महत्त्वाचे चालू घडामोडीचे प्रश्न आहेत, हे महत्त्वाचे प्रश्न 10 अत्यंत महत्त्वाचे प्रश्न आपण रोज सकाळी 6 वाजता बघत असतो. या व्हिडिओमध्ये देखील महत्त्वाचे 6 प्रश्न बघत आपण. तुम्ही जर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा. तुमच्या मित्रापर्यंत लिंक शेअर करा. जर व्हिडिओ आवडला तर शेवटी जाताना व्हिडिओला लाईक जरूर करा. चला बघूया अत्यंत महत्त्वाचे 10 प्रश्न. तत्पूर्वी मागच्या लेक्चरमध्ये जो शेवटचा प्रश्न विचारला होता, त्याचं उत्तर अगोदर आपण जाणून घेऊयात. नुकतेच खालीलपैकी कोणत्या संस्थेने ओमेगा बॉल सादर केला आहे, जो भारतातील पहिला 3 संघीय फुटबॉल प्रकार आहे? हे लॉन्च केले IIT मद्रासने, पर्याय क्रमांक 3. IMP बरोबर आहे, लक्षात ठेवा. आणि हे तमिळ राज्यामध्ये येतं IIT मद्रास. चला अत्यंत महत्त्वाचे 10 प्रश्न. पहिला प्रश्न तत्पूर्वी, नुकत्याच ज्येष्ठ नागरिक कल्याण विभागाची स्थापना करणारा भारतातील पहिला राज्य हा कोणता बनलेला आहे? ज्येष्ठ नागरिकांसाठी एक कल्याण विभाग, याच्यापूर्वी यांनी ह्या राज्यानं ज्येष्ठ नागरिक आयोग देखील लागू केलेलं होतं. सगळ्यांना माहिती असेल ज्येष्ठ नागरिकांसाठीचं हे आता कल्याण विभागाची स्थापना करणारा राज्य बनलं आहे केरळ, पर्याय क्रमांक 2. केरळम, ज्याचं नाव पूर्वी केरळ असे होतं, केरळचं नाव बदलून आपण केरळम असं केलेलं आहे भारतीय राज्यघटनेच्या कलम 3 मध्ये बदल करून. आता ज्येष्ठ नागरिक कल्याण विभागाची स्थापना केरळम राज्यानं केलेलं आहे. मग त्या राज्याविषयी जे काही अधिक पॉईंट आहेत त्यांच्याविषयी आपण एकदा चर्चा करूयात. स्थापना दिवस आहे 1 नोव्हेंबरला केरळचं. राजधानी आहे तिरुवनंतपुरम. मुख्यमंत्री आहेत पिनराई विजयन. आता केरळचे नवीन मुख्यमंत्री बनले तर चेंज झालेत आता. पिनराई विजयन नाही, यांचं नाव आहे B.D. सतीशन. B.D. सतीश हे नवीन केरळचे मुख्यमंत्री बनले, लक्षात ठेवा. ह्याच्यानंतर राज्यपाल आहेत राजेंद्र अर्लेकर. विधानसभेची सदस्य संख्या आहे 140. लोकसभा सदस्य संख्या 20 आहे. राज्य पक्ष आहे ग्रेट हॉर्नबिल. राज्य प्राणी आहे हत्ती. राज्य फुलपाखरू आहे मलबार बँडेड पिकॉक. हा वाला मलबार बँडेड पिकॉक आहे. आणि केरळम राज्यामधलं जे काही सर्वात उत्तरेकडचा जिल्हा आहे तो म्हणजे कासारगोड आहे. आणि सर्वात दक्षिणेकडचा आहे तिरुवनंतपुरम, ज्याची राजधानी देखील आहे. लक्षात ठेवा MP आहे एर्नाकुलम जिल्हा या ठिकाणी येतो, जो संपूर्ण भारतातील सर्वात जास्त साक्षरतेचा जिल्हा आहे. एर्नाकुलम भारतातील पहिला 100% साक्षरता जिल्हा एर्नाकुलम. मग केरळविषयीचे अधिक पॉईंट आहेत त्यांच्याविषयी अजून एकदा आपण नजर टाकू, जे नुकतेच चर्चेमध्ये होते. संयुक्त राष्ट्रांच्या शून्य कचऱ्याच्या दिशेने 20 शहरे या उपक्रमात भारतातील एकमेव शहर कोणतं असेल, तर हे शहर आहे वर्कला, केरळमध्ये येतं. केवळ प्रवासी कामगारांसाठी भारतातील पहिली आरोग्य आणि अपघात विमा योजना सुरू करणारे राज्य आहे केरळम. 1 नोव्हेंबर 2025 रोजी कोणते राज्य अधिकृतपणे अतिगरिबीमुक्त बनलेलं आहे, तर ते राज्य आहे केरळ. केंद्रीय वन्यजीव संरक्षण कायदा 1972 मध्ये सुधारणा करणारे विधेयक मंजूर करणारे भारतातील पहिले राज्य आहे केरळ. प्राचीन बंदरे आणि वारसा स्थळे एकत्र करण्यासाठी स्पाइस रूट उपक्रम नुकतंच लॉन्च केलंय केरळ राज्याने. केरळमधील पहिले फुलपाखरू अभयारण्य आहे अर्लम वन. ज्येष्ठ नागरिकांसाठी आयोग लागू करणारे भारतातील पहिले राज्य आहे केरळ. भारताचे पहिले डिजिटल साक्षर राज्य आहे केरळम. भारतातील पहिले हायड्रोजन बस लॉन्च करणारे विमानतळ कोणतं असेल, तर ते आहे कोचीन आंतरराष्ट्रीय विमानतळ. भारतातील पहिले जागतिक सागवान परिषद लॉन्च करण्यात आले. जागतिक सागवान परिषद भरवण्यात आलं होतं 2025 मध्ये कोची या ठिकाणी. राज्य सूक्ष्मजीव घोषित करणारं भारतातील पहिलं राज्य आहे केरळ. बॅसिलस सबटिलस नावाचा सूक्ष्मजीव आहे. त्यानंतर राईट टू डिस्कनेक्ट विधेयक 2025 मंजूर करणारे भारतातील पहिले राज्य आहे केरळ. आणि भावसागर संदर्भ केंद्राला भारताचे खोल समुद्रातील जीवजंतूंचे राष्ट्रीय भांडार म्हणून नियुक्त करणारे राज्य आहे केरळ. सगळे पॉईंट केरळविषयीचे अगदी लेटेस्ट चर्चित आहेत, एकदा तुम्ही लक्षात ठेवा. पुढचा राज्य दुसरा प्रश्न आहे. नुकतेच खालीलपैकी कोणत्या राज्यातील सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प STP मॉडेल म्हणतो आपण, या STP मॉडेलला चर्चेत असून हे एक पुरस्कार विजेती स्वच्छता आणि पर्यावरण चौकट असून तिला राष्ट्रीय आदर्श म्हणून एक मान्यता भेटलेली आहे. कोणत्या राज्यातील हे सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प आहे? हे आहे आपल्या महाराष्ट्राचं, पर्याय क्रमांक 4. महाराष्ट्र, लक्षात ठेवा. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री येतं देवेंद्र फडणवीस, जे महाराष्ट्रामध्ये शहरी विकास मंत्र्याचे मंत्री आहेत. महाराष्ट्रामध्ये शहरी विकास मंत्रालयाचे मंत्री येतं, लक्षात ठेवा. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे. ही या ठिकाणी सगळी माहिती आहे, वाचून घ्या. कचऱ्यापासून ऊर्जा निर्मिती आता करण्यात येणार आहे याच्या माध्यमातून शून्य कचरा व्यवस्थापन करण्यासाठी. मग महाराष्ट्र आहे, याच्याविषयी 2-3 पॉईंट आपण चर्चा करूयात. महाराष्ट्राची राजधानी आहे मुंबई. हिवाळी राजधानी आहे नागपूर.
निर्मिती आहे 1 मे 1960ला. मुख्यमंत्री आहेत महाराष्ट्राचे देवेंद्र फडणवीस. राज्यपाल आहेत जिष्णू देववर्मा, जे की 22व्या क्रमांकाचे राज्यपाल आहेत. महाराष्ट्राच्या विधानसभेची सदस्यसंख्या आहे 288. विधान परिषदेची सदस्यसंख्या 78 आहे. लोकसभा सदस्यसंख्या 48. महाराष्ट्रातून राज्यसभेवरती सदस्य जातात 19. राज्य फुलपाखरू ब्लू मॉर्मॉन आहे. राज्य मासा आहे सिल्वर पापलेट. पुढचा प्रश्न तिसरा. नुकत्याच मद्यातील अल्कोहोलच्या प्रमाणावर आधारित कर आकारणी करणारे मॉडेल लागू करून अल्कोहोल इन बेव्हरेज आधारित उत्पादन शुल्क रचना लागू करणारा भारतातील पहिला राज्य हा नुकताच कोणता बनलेला आहे? की हा भारतातील पहिला राज्य बनला आहे कर्नाटक. पर्याय क्रमांक 2. म्हणजे आता ऑल ओव्हरमध्ये म्हणजे अल्कोहोलवरच्या टोटलवरती नाही, एखादा दारू असेल, मद्य असेल, त्याच्यावरती अल्कोहोलचं प्रमाण किती आहे या प्रमाणावर आता टॅक्स लावण्यात येणार आहे कर्नाटक राज्यानं. कर्नाटक राज्य लक्षात ठेवा IMP आहे. राजधानी आहे बेंगळुरू. कर्नाटकचं नाव पूर्वी म्हैसूर असं होतं. म्हैसूरचं नाव बदलून कर्नाटक असं करण्यात आलं 1973 मध्ये. मुख्यमंत्री आहेत सिद्धरामय्या. राज्यपाल आहेत थावरचंद गेहलोत. आणि कर्नाटकच्या विधानसभेची सदस्यसंख्या आहे 224. विधान परिषदेची सदस्यसंख्या 75 आहे. लोकसभा सदस्यसंख्या 28 आहे. राज्य फूल आहे कमळ. राज्य प्राणी आहे हत्ती. कर्नाटक राज्य लक्षात ठेवा. हे जे 4 जिल्हे आहेत या 4 जिल्ह्यांची सीमा महाराष्ट्र लागले आहे. बिदर, गुलबर्गा, बिजापूर आणि बेळगावी. महाराष्ट्राची सीमा या ठिकाणी आपला महाराष्ट्र आहे. चौथा प्रश्न. 14 ते 17 जुलै 2026 दरम्यान खालीलपैकी कोणत्या ठिकाणी भारत टेक्स 2026 चे आयोजन कोठे करण्यात आले आहे? भारत टेक्स 2026 चे टेक्स्टाईल जे आहे किंवा वस्त्र उद्योग जे आहे यांना प्रोत्साहन करण्यासाठीच हे भारत टेक्सचं आयोजन होणार आहे. 14 ते 17 जुलै दरम्यान भारत मंडपम या ठिकाणी. पर्याय क्रमांक 3 नवी दिल्ली या ठिकाणी. भारत मंडपम जे आहे प्रगती मैदान नवी दिल्ली या ठिकाणी हे भारत टेक्स आहे, लक्षात ठेवा. चला कमेंट बॉक्समध्ये सांगा आता भारतात सध्या केंद्रीय वस्त्रोद्योग मंत्रालयाचे मंत्री कोण आहेत? मंत्री कोण आहेत भारताचे केंद्रीय वस्त्रोद्योग मंत्रालयाचे? पुढचा प्रश्न. नुकत्याच भारत फॉरकास्ट सिस्टीम जे आहे भारत FS म्हणतो आपण, भारत फॉरकास्ट सिस्टीम या स्वदेशी प्रगत हवामान अंदाज मॉडेलला स्वीकारणारे देशातील पहिले राज्य कोणते नुकतेच बनलेलं आहे? त्या राज्यामध्ये आता काय होणार आहे, जे काय हवामान अंदाज आहे तो हवामान अंदाज लवकरात लवकर कळून जाईल. पूर्वानुमान म्हणूयात आपण त्याला. भारत फॉरकास्ट सिस्टीम स्वीकारले आपल्या महाराष्ट्रानं. पर्याय क्रमांक 4. महाराष्ट्राचे IMP लक्षात ठेवा, ज्याच्याविषयी आपण अधिक माहिती बघितलेलं आहे. भारतीय जो हवामान विभाग आहे, भारतीय हवामान विभाग ह्याचे प्रमुख कोण असतील सध्या? ह्याचे प्रमुख आहेत मृत्युंजय कुमार मोहपात्रा. मृत्युंजय मोहपात्रा. मृत्युंजय मोहपात्रा लक्षात ठेवा. ह्यांना आपण काय म्हणतो? यांना म्हणतो आपण सायक्लोन मॅन ऑफ इंडिया, जे ओडिसाचे आहेत. हे सायक्लोन भारतात चक्रीवादळ पुरुष म्हणतो आपण मृत्युंजय मोहपात्रा यांना. आणि जागतिक हवामान दिवस असतो 23 मार्चला, जागतिक हवामान दिन. ज्यांनी आपला अजून ईबुक घेतलं नसेल तर ईबुक नक्कीच घ्या. 20 रुपयाला ईबुक आहे. एप्रिल महिन्याचं पण सेपरेट भेटून जाईल. जानेवारी फेब्रुवारी मार्च महिन्या पण भेटून जाईल. आणि जो एप्रिल महिना आहे एप्रिल महिन्याचं आणि हे टोटलपणे भेटून जाईल. मे महिन्यात जो आहे तो तुम्हाला 1 जूनला भेटून जाईल. मे महिन्याचं संपूर्ण चालू घडामोडीचे ईबुक भेटून जाईल 1 जूनला आणि हे 10 रुपयाला भेटून जाईल, लक्षात ठेवा. पाठिंबाचे पाहिजे तुम्ही 20 रुपयाला ह्या स्कॅनरवरती पे करून तुम्ही ह्या नंबरला व्हॉट्सअपला मेसेज करू शकता. चला पुढचा प्रश्न 6वा. नुकतेच निर्नियमन म्हणजे डिरेग्युलेटेशन म्हणतो आपण त्याला. डिरेग्युलेशन सुधारणा अंतर्गत सर्व प्राधान्य क्षेत्रे पूर्ण करणारे भारतातील पहिले राज्य हे कोणते बनलेले आहे? हे भारतातील पहिले राज्य बनले आहे त्रिपुरा. पर्याय क्रमांक 1. त्रिपुरा राज्य IMP आहे, लक्षात ठेवा. हे डिरेग्युलेशन सुधारणा अंतर्गत सर्व प्राधान्य क्षेत्र याचे पूर्णपणे काय केले आहे, ह्या राज्यानं पूर्ण केले आहे. थोडक्यात प्रायोरिटी एरियाज हे पूर्ण केलेले आहेत. फेस जो आहे थोडक्यात टप्पा जो आहे टप्पा 1 आणि टप्पा 2 मिळून दोन्ही टप्प्याने पूर्ण केलेलं आहे. त्रिपुरा पहिलं राज्य आहे. त्रिपुरा. त्रिपुराची राजधानी अगरतळा आहे. त्रिपुराची स्थापना झाली होती 21 जानेवारी 1972 मध्ये. मुख्यमंत्री आहेत माणिक शहा. राज्यपाल आहेत इंद्रसेन रेड्डी. त्रिपुराचं विधानसभेत सदस्यसंख्या 60 आहे. लोकसभा सदस्य आहेत 2 आणि राज्यसभा सदस्य आहेत 1. राज्य मासा आहे त्यांचा बटर कॅटफिश. बटर कॅटफिश. आणि राष्ट्रीय उद्यान आहे क्लाउडेड लेपर्ड राजबरी. हे 2 राष्ट्रीय उद्यान त्रिपुरा या राज्यामध्ये येतो, लक्षात ठेवा. त्रिपुराची जी काही सीमा आहे या ठिकाणी बांगलादेशाला लागली आहे त्रिपुराची सीमा. ओके, या ठिकाणी तिन्ही बाजूने बांगलादेश आहे. इथं येतं तिन्ही बाजूने, ज्याला आपण म्हणतो शून्य रेषा, झिरो लाईन. क्वेश्चन विचारतील
की भारतातील कोणतं राज्य आहे ज्याची सीमा ही शून्य रेषा म्हणून ओळखली जाते तर बांगलादेश सोबत. ह्याच्या व्यतिरिक्त त्रिपुराला या ठिकाणी मिझोरामची पण सीमा लागते आणि या ठिकाणी आसामची पण सीमा लागलेलं आहे. त्रिपुरा राज्य IMP लक्षात ठेवा. पुढचा आहे 7वा प्रश्न. खालीलपैकी भारताच्या कोणत्या मोहिमेसाठी इस्रोला इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशन इस्रो आहे, ह्या इस्रोला वर्ष 2026चा अमेरिकेचा सर्वोच्च अंतराळ पुरस्कार भेटले, ज्या पुरस्काराचं नाव आहे गोडार्ड ॲस्ट्रॉनॉटिक्स पुरस्कार. हे भेटले आहे भारताच्या एका मिशनला, ज्याला म्हणतो आपण चांद्रयान-3 मिशन, पर्याय क्रमांक 3. चांद्रयान-3 मिशन 23 ऑगस्टला पोहोचण्यात आलं. लक्षात ठेवा, चंद्रावरती 23 ऑगस्ट 2023ला. म्हणून 23 ऑगस्ट हा दिवस आपण राष्ट्रीय अंतराळ दिन म्हणून साजरा करतो. चांद्रयान मिशन लक्षात ठेवा. आणि पहिल्याच प्रयत्नामध्ये चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर यान पाठवणारा भारतातील पहिला जगातील पहिला देश कुठला असेल तर तो भारत. चंद्राच्या दक्षिण ध्रुवावरती यान पाठवणारा पहिला देश आहे भारत, 23 ऑगस्ट 2023ला. आणि हा जो पुरस्कार तो पुरस्कार तर भेटलेला आहे भारताला. मंगळयान पण मिशन लॉन्च केलं होतं भारताने. आणि भारताचं सूर्याचा अभ्यास करण्यासाठी एक मिशन आहे, तो म्हणजे आदित्य L1. आदित्य L1. इस्रोचे अध्यक्ष डॉक्टर व्ही नारायणन, जे 11वे अध्यक्ष आहेत. 15 ऑगस्ट 1969 स्थापना आहे बेंगळुरूमध्ये मुख्यालय. त्यानंतर 8वा प्रश्न. नुकतेच खालीलपैकी कोणत्या संघटनेच्या पहिल्या संपूर्ण महिला पथकाने माउंट एव्हरेस्ट शिखर हे सर केलेलं आहे? अशी कोणती संघटना आहे, त्या संघटनेची पहिली पूर्णतः महिला पथक आहे. ह्या महिला पथकाने माउंट एव्हरेस्ट शिखर सर केलं आहे. तर ही संघटना आहे ITBP, पर्याय क्रमांक 2. ITBP त्याला आपण इंडो तिबेटियन बॉर्डर पोलीस फोर्स असं म्हणतो, ज्याचे सध्याचे घडला महासंचालक आहेत. ITBPचे नवीन महासंचालक बनले तर त्यांचं नाव आहे सुरजित सिंग कपूर. सुरजित सिंग कपूर हे आहेत ITBPचे प्रमुख. ओके. आणि ITBPचा ॲक्ट कधीचा आहे? ॲक्ट आहे 1992चा. केंद्रीय गृह मंत्रालयाच्या अंतर्गत काम करतं आणि केंद्रीय गृह मंत्रालयाचे मंत्री आहेत अमित शहा. जे माउंट एव्हरेस्ट शिखर आहे, माउंट एव्हरेस्ट शिखर त्याची उंची आहे 8,848 मीटर. लक्षात ठेवा. साऊथ कोल मार्गाने ह्यांनी गेलेले आहेत आणि सकाळी 6:30 वाजता, थोडक्यात 6:52 मिनिटांनी ह्यांनी पहिल्यांदा शिखर सर करण्याची नोंद त्यावेळेस केली आहे 21 मे रोजी. 11 महिलांनी मिळून हे केलं आहे, कारनामा लक्षात ठेवा. आणि माउंट एव्हरेस्ट शिखर सर करणारी पहिली भारतीय महिला जर विचारलं, माउंट एव्हरेस्टवर पोहोचणारी पहिली भारतीय महिला तर बचेंद्री पाल. बचेंद्री पाल. पुढचा 9वा प्रश्न. नुकतेच इंडियन सुपर लीग 2026चे चॅम्पियन हा कोणता संघ बनलेला आहे? इंडियन सुपर लीगचा हा चॅम्पियन बनलेला कोणता संघ? तर हा संघ आहे ईस्ट बंगाल, पर्याय क्रमांक 1. ईस्ट बंगालने ही स्पर्धा जी आहे ती जिंकलेली आहे. कुणाला हरवलं? इंटर काशीला हरवलं. इंटर काशीला 2-1ने हरवून इंडियन सुपर लीग पहिल्यांदाच प्रथमच जो बनला आहे चॅम्पियन, तो म्हणजे ईस्ट बंगाल. पहिल्यांदाच चॅम्पियन बनला इंडियन सुपर लीग. 10वा प्रश्न पुढचा अत्यंत महत्त्वाचा, पेपरला 100% येणार. नुकतेच खालीलपैकी बुकर पुरस्कार 2000 आंतरराष्ट्रीय बुकर पुरस्कार 2026ने कोणाला सन्मानित करण्यात आलेलं आहे? हे इंटरनॅशनल बुकर पुरस्कार आहे आणि हे पुरस्कार देण्यात आलं कोणाला? यांग शुआंग झी यांना. पर्याय क्रमांक 1. हे तैवान या देशाचे कोण येतं? लेखक आहेत. तैवानचे लेखक लक्षात ठेवा, IMP आहे. आणि जे का पुरस्कार भेटलं कोणत्या पुस्तकासाठी भेटलं असेल तर हे भेटलं आहे, पुस्तक आहे तैवान ट्रॅव्हलॉग. तैवान ट्रॅव्हलॉग या शुआंग झी यांच्या पुस्तकाला भेटलेलं आहे. याचं जे काही इंग्रजीमध्ये अनुवाद केलं होतं लिन किंग यांनी. लिन किंग. आता जे काही 50,000 जे काही पाऊंड आहे भेटणार आहे, ह्याच्यापैकी या 50,000 पाऊंडपैकी जे निम्मे पाऊंड आहेत ते भेटतील यांग शुआंग झी यांना आणि लिन किंग यांना भेटते निम्म रक्कम 25,000 पाऊंड. लक्षात ठेवा, IMP आहे. मूळ मंडारिन चायनीज भाषेत लिहिणारे हे पुस्तक हा एक पुरस्कार जिंकणारे पहिले पुस्तक ठरलेलं आहे मूळ मंडारिन भाषेमध्ये असणारं. कळालं? आणि ह्याच्या पूर्वी जे भारतीय व्यक्ती किती आहेत ज्यांना आतापर्यंत आंतरराष्ट्रीय बुकर पुरस्कार भेटले आहेत? असे व्यक्ती 2 आहेत. पहिले व्यक्ती होतं गीतांजली श्री.
गीतांजली श्री यांना रेत की समाधी या पुस्तकासाठी भेटलं होतं आणि दुसऱ्या व्यक्ती होतं बानू मुश्ताक. बानू मुश्ताक यांना भेटले पुस्तक गेल्या वर्षामध्येचं हार्ट लॅम्पसाठी. हार्ट लॅम्प. लक्षात ठेवा, ह्या 2 व्यक्तींना आंतरराष्ट्रीय बुकर पुरस्कार नुकताच देण्यात आलेलं आहे. आणि एक पुस्तक चर्चेमध्ये होतं, जे पुस्तक टी.एम. कृष्णा यांचं आहे. टी.एम. कृष्णा यांचं पुस्तक आहे. कुठलं? वी द पीपल ऑफ इंडिया. वी द पीपल ऑफ इंडिया हे पुस्तक कुणाचं असेल? हे पुस्तक आहे टी.एम. कृष्णा यांचं. लक्षात ठेवा, हे खूप महत्त्वाचा पुरस्कार आहे, आंतरराष्ट्रीय बुकर पुरस्कार. मग जे काही लेटेस्ट पुरस्कार देण्यात आले त्यांच्यावरती एक नजर टाकूयात, जेणेकरून आपल्याला रिव्हिजन होऊन जाईल. आशियातील सर्वोत्तम नियोक्ता ब्रँड पुरस्कार BSEला भेटलेला आहे. त्यानंतर इंदिरा गांधी शांतता, निशस्त्रीकरण आणि विकास पुरस्कार ग्राका माशेलीने देण्यात आलाय. उत्कृष्ट ऑडिओ बुक कथन आणि कथाकथन रेकॉर्डिंगसाठी पहिला ग्रॅमी पुरस्कार भेटलाय दलाई लामा यांना. जागतिक शिक्षक पुरस्कार रुबल नागी यांना देण्यात आला आहे. 83व्या गोल्डन ग्लोब पुरस्कार 2026 मध्ये सर्वोत्कृष्ट चित्रपट आहे वन बॅटल आफ्टर अनदर. बाफ्टा पुरस्कार 2026 मध्ये सर्वोत्कृष्ट बाल आणि कुटुंब चित्रपट पुरस्कार भेटला आहे बुंग याला. बुंग हे मणिपुरी भाषेतील एक चित्रपट आहे. अशोक चक्र पुरस्कार 2026 देण्यात आलाय शुभांशु शुक्ला यांना. प्रेसिडेंट कलर ऑफ ऑनरने सन्मानित करण्यात आलाय सिक्कीम राज्य पोलीसला. वैयक्तिक श्रेणीमध्ये नेताजी सुभाषचंद्र बोस आपत्ती व्यवस्थापन पुरस्कार सीता अशोक शेळके यांना देण्यात आलाय. सी ऑफ द इयर आहेत पुरस्कार भेटला आहे समीर कनोडिया यांना. इस्रायल देशाचा स्पीकर ऑफ द नेसेट मेडल 2026 देण्यात आले नरेंद्र मोदी यांना. आणि विज्ञान व तंत्रज्ञानातील जो काही भूविज्ञानातील पुरस्कार आहे क्रॉफर्ड पुरस्कार म्हणतो आपण, हे भेटला आहे वीरभद्रन रामनाथन यांना. ओके, चला, हे होते अत्यंत महत्त्वाचे प्रश्न. ज्यांना ऑफलाईन बॅच लावायची असेल, ऑफलाईन बॅच टोटल ग्राउंडची पण आणि प्लस लेखीची पण, ओके, दोन्ही जर बॅच लावायची, नवीन बॅच 11 जूनपासून सुरू होते. कुठं? तर सोलापूरमध्ये 11 जूनपासून नवीन बॅच आहे. कारण जी ऑलरेडी एक बॅच चालू होती, जी 2 एप्रिलला सुरू झाली होती, ही बॅच आता फुल झाली, बसायला जागा नाही. त्यामुळे आता नवीन बॅच आपण सुरू करतोय 11 जूनपासून. ओके, आणि जी जी बॅच 2 एप्रिलची आहे त्याचं टायमिंग दुपारी आहे. लक्षात ठेवा, सध्या बॅच आपली दुपारी चालू आहे. आणि जी 11 जूनला बॅच सुरू होणार आहे, ओके, ह्या बॅचचा जो टायमिंग आहे, वेळ आहे, तो सकाळी राहील 10 ते 2 पर्यंत. अधिक माहिती पाहिजे असेल ह्या दिलेल्या नंबरवर तुम्हाला कॉन्टॅक्ट करू शकता, अधिक माहिती विचारू शकता. चला, कालच्या सकाळच्या जे काही प्रश्न आहेत त्यांच्यावरती एक नजर आपण टाकूया, जे की रिव्हिजन आपलं खूप छान पद्धतीनं होऊन जाईल. दैनंदिन जीवनातील मापनशास्त्राचे महत्त्व अधोरेखित करण्यासाठी दरवर्षी जागतिक मेट्रोलॉजी दिन हा कधी साजरा केला जातो? हा दिवस असतो 20 मेला. नुकत्याच कोणत्या राज्यात प्रगती 2026 या बहुपक्षीय युद्धाभ्यासाचे आयोजन करण्यात आले आहे? मेघालयमध्ये. 23 वर्षीय तुषार कुमार हे कोणत्या देशातील बोरहॅम वूडमध्ये सर्वात तरुण भारतीय वंशाचे महापौर बनले आहेत? UK. नुकत्याच सूर्यापासून येणाऱ्या सौर वाऱ्याला पृथ्वी कसा प्रतिसाद देते याचा अभ्यास करण्यासाठी कोणत्या अंतराळ संशोधन संस्थेने स्माईल मिशन लॉन्च केले? युरोपियन स्पेस एजन्सी. नुकत्याच हेल्थ AI कॉन 2026चे आयोजन कोणत्या ठिकाणी करण्यात आलं होतं? दिल्लीमध्ये. नुकत्याच आलेल्या सरकारी आकडेवारीनुसार भारतात सर्वाधिक गूळ उत्पादक राज्य कोणतं आहे? हे आहे उत्तर प्रदेश. केंद्रीय माहिती आयोगाने कोणती संस्था माहिती अधिकार कायद्याच्या कक्षेत येत नाही असे निर्णय दिले आहे नुकताच? तर हे आहे BCCI. नुकत्याच गांधीनगर येथे पार पडलेल्या आशियाई वेटलिफ्टिंग चॅम्पियनशिप 2026 मध्ये पदक तालिकेत भारत कितव्या क्रमांकावर राहिला आहे? तर हे आहे 11वा. 6 जुलै ते 23 ऑगस्ट 2026 दरम्यान रियाद येथे होणाऱ्या स्पोर्ट्स विश्वचषक 2026 साठी पात्रता मिळवणारे पहिले भारतीय बुद्धिबळपटू आहेत अरविंद चिदंबरम. आणि दरवर्षी आंतरराष्ट्रीय चहा दिवस साजरा केला जातो 21 मेला. चला, या प्रश्नाचं उत्तर सर्वांनी जाता द्यायचं आहे कमेंट बॉक्समध्ये. नुकत्याच भारतातील पहिली हायड्रोजनवर चालणारी शटल बस सेवा कोणत्या ठिकाणी सुरू करण्यात आलेलं आहे? ऑप्शन तुमच्या समोर, उत्तर द्या. या प्रश्नाचं उत्तर आपण उद्या सकाळी बघूयात. तुम्ही अजून आपला जो अनुभवश्रीचा ॲप आहे, ॲप इन्स्टॉल केला असेल तर नक्कीच ॲप्लिकेशन इन्स्टॉल करा. या ठिकाणी स्कॅन करा, किंवा या ठिकाणी टेलिग्राम चॅनल पण आहे, तुम्ही इथे स्कॅन करून टेलिग्राम चॅनल जॉईन करू शकता. अनुभवश्रीचा जो पेज आहे त्याला पण तुम्ही नक्कीच फॉलो करून ठेवू शकता. चला, तर शेवटपर्यंत व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद. भेटू उद्या सकाळच्या 6 वाजताच्या बुलेट रॅपिडच्या लेक्चरमध्ये आणि रोज रात्री 9 वाजताच्या आपल्या लाईव्हच्या लेक्चरमध्ये याच यूट्यूब चॅनलवरती. व्हिडिओ आवडला जाता त्या शेअर करा, लाईक करा. जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करून झाल्यानंतर चॅनलला सबस्क्राईब जरूर करून ठेवा. चला, इथं थांबूयात आपण. थँक्यू. जय हिंद.